ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी रहा, हसत रहा. प्रिया आजीला. आजी, लग्नानंतर पहिल्या रात्रीच्या कार्यक्रमासाठी खालची केस काढावी लागतात काय ग? आजी, काय माहीत नाही बाई पोरी, मला तर लग्नानंतर 4 वर्षानंतर केस उगवली होती. काल आमरस बनवण्यासाठी आंबे पिळत होतो, तेव्हा शेजारीन आली, म्हणाली, आंबे छान पिळता, कधीतरी माझे पण आंबे पिळून द्या. पण मी अजून विचार करतोय की तिने मदत मागितली की ऑफर दिली. मुलगी. मुलींना पिरू आणि मुलांना पप्पू हे 2 अवयव वेगवेगळे का रे भेटले? मुलगा, कारण जेव्हा पण गरज पडेल तेव्हा ते दोघे एकमेकांचे तोंड बंद करू शकतील ना. मास्तर, ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये, ह्याचे एक उदाहरण द्या. बंड्या, बाई पचापच करायला कितीही चांगली असली तरी तिचं ढुंगण चाटायला जाऊ नये. मास्तरांनी बंड्याला उसाने चांगलाच झोडपला. मुलीच्या बरगड्या दिसल्या की बोलतात, शी इज व्हेरी हॉट गर्ल, आणि मुलाच्या बरगड्या दिसल्या तर बोलतात, हलवत असते. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. तासभराच्या तू मी नंतर गर्लफ्रेंडच्या एका वाक्याने सगळा वाद संपला. तुला जिंकायचंय की पचापच करायचंय? पचापच करताना मुलीला उचकी लागते. मुलगा, काय झालं ग, लय आत गेलं का? मुलगी, लवकर आटप पेडपटा, दुसरी लोक आठवण काढत आहेत. एकदा एक मुलगा गर्लफ्रेंडला पचापच करण्यासाठी लॉजमध्ये घेऊन गेला. रूममध्ये पोचताच मुलीने फटाफट कपडे काढले आणि मुलाचा पप्पू हातात घेतला तर त्यातून 2-3 थेंब पडले. मुलगी, जानू, हे काय आहे? मुलगा, काही नाही ग वेडे, ये तो खुशी के आंसू है. कोर्टात घटस्फोटाचा खटला अंतिम टप्प्यात आलेला होता. शेवटी संधी म्हणून न्यायाधीश प्रश्न विचारतो, बाई, तुम्हाला या माणसाकडे नांदायला जाण्याची इच्छा आहे का? बाई, साहेब, एक वेळ मी तुमच्याकडे नांदायला येईन, पण ह्या माणसाकडे जाणार नाही. न्यायाधीश कावरा-बावरा झाला. मुलगी, आज अचानक कशी आठवण काढलीस? मुलगा, काही नाही ग, पावसात भिजत होतो, सहज होडी बनवली. होडी जशी उलटी केली तुझी आठवण आली म्हणून फोन केला. मुलगी, फोन ठेव येडपटा. प्रिया आजीला. आजी, लग्नानंतर पहिल्या रात्रीच्या कार्यक्रमासाठी खालची केस काढावी लागतात काय ग? आजी, काय माहीत नाही बाई पोरी, मला तर लग्नानंतर 4 वर्षानंतर केस उगवली होती. काल आमरस बनवण्यासाठी आंबे पिळत होतो, तेव्हा शेजारीन आली, म्हणाली, आंबे छान पिळता, कधीतरी माझे पण आंबे पिळून द्या. पण मी अजून विचार करतोय
की तिने मदत मागितली की ऑफर दिली. मुलगी. मुलींना पेरू आणि मुलांना पप्पू हे दोन अवयव वेगवेगळे का रे भेटले? मुलगा. कारण जेव्हा पण गरज पडेल तेव्हा ते दोघे एकमेकांचे तोंड बंद करू शकतील ना. मास्तर. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये ह्याचे एक उदाहरण द्या. बंड्या. बाई पचापच करायला कितीही चांगली असली तरी तिचं ढुंगण चाटायला जाऊ नये. मास्तरांनी बंड्याला उसाने चांगलाच झोडपला. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. तासभराच्या तू मी नंतर गर्लफ्रेंडच्या एका वाक्याने सगळा वाद संपला. तुला जिंकायचंय की पचापच करायचंय? पचापच करताना मुलीला उचकी लागते. मुलगा. काय झालं ग, लय आत गेलं का? मुलगी. लवकर आटप एडपटा, दुसरी लोक आठवण काढत. एकदा एक मुलगा गर्लफ्रेंडला पचापच करण्यासाठी लॉजमध्ये घेऊन गेला. रूममध्ये पोचताच मुलीने फटाफट कपडे काढले आणि मुलाचा पप्पू हातात घेतला तर त्यातून 2-3 थेंब पडले. मुलगी. जानू हे काय आहे? मुलगा. काही नाही ग वेडे, ये तो खुशी के आंसू है. कोर्टात घटस्फोटाचा खटला अंतिम टप्प्यात आलेला होता. शेवटी संधी म्हणून न्यायाधीश प्रश्न विचारतो. बाई, तुम्हाला या माणसाकडे नांदायला जाण्याची इच्छा आहे का? बाई. साहेब, एक वेळ मी तुमच्याकडे नांदायला येईन, पण ह्या माणसाकडे जाणार नाही. न्यायाधीश कावरा बावरा. मुलगी. आज अचानक कशी आठवण काढलीस? मुलगा. काही नाही ग, पावसात भिजत होतो, सहज होडी बनवली. होडी जशी उलटी केली तुझी आठवण आली म्हणून फोन केला. मुलगी. फोन ठेव येडपट. ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी रहा, हसत रहा. ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी रहा, हसत रहा.